मित्रांनो, सोशल मीडिया हे एक तरुणाईचे खूप मोठे व्यसन बनले आहे। सोशल मीडियाशिवाय लोक राहूच शकत नाही। अगदी मिनिटाला त्यांना सोशल मीडियावर अपडेट्स चेक करायचे असतात। सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत। त्यातील टेलिग्राम हा एक भारतातील सर्वात मोठा वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे। मित्रांनो, टेलिग्रामवर आपल्याला अनेक सुविधा मिळतात। अनेक लोक हे स्टडी मटेरियल देखील टेलिग्रामवर शेअर करतात। त्याचप्रमाणे अनेक वेब सिरीज त्याचबरोबर मूव्हीज देखील आपल्याला टेलिग्रामवर पाहता येतात। तसेच टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन क्लासेसचे सबस्क्रिप्शन देखील घेता येते। थोडक्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला टेलिग्रामच्या मार्फत मिळू शकते। जे लोक ग्रामीण भागात राहतात त्यांना शहरात येऊन मोठमोठे क्लास लावायला जमत नाही। अशा सगळ्यांसाठी टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन आहे। परंतु आता टेलिग्रामच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे। ती म्हणजे टेलिग्राम हे प्लॅटफॉर्म भारतात बॅन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। परंतु यामध्ये नेमके काय कारण आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया। मित्रांनो, टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपवर आतापर्यंत अनेक आरोप झालेले आहेत, तरी देखील हे ॲप अजून उपलब्ध आहे। काही दिवसापूर्वी टेलिग्रामवर पेपर लीक झाल्याचा प्रकार घडलेला आहे। तसेच टेलिग्रामवर वसुली आणि सट्टेबाजी यासारख्या गोष्टी देखील करण्यात आलेल्या आहेत। तसेच टेलिग्रामवर वसुली आणि सट्टेबाजी यासारख्या गोष्टी करण्याला प्रोत्साहन दिले जाते असे देखील आरोप करण्यात आलेले होते। मित्रांनो, हाती आलेल्या माहितीनुसार सरकारकडून टेलिग्राम ॲपची चौकशी सुरू झालेली आहे आणि या आरोपामध्ये काही तथ्य देखील समोर आलेले आहेत। त्यामुळे आता टेलिग्रामच्या वापरावर बंदी देखील केली जाऊ शकते। सरकारकडून टेलिग्रामची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे टेलिग्राम ॲप बॅन होते की काय असे सगळ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। काही दिवसापूर्वी मेडिकल प्रवेश परीक्षेचा पेपर लीक झालेला होता आणि या प्रकरणात टेलिग्रामचा सहभाग असावा असे निदर्शनास आल्यानंतर सरकारने या ॲपची चौकशी सुरू केली आहे। टेलिग्रामवर असा आरोप केला जाता की टेलिग्रामच्या माध्यमातून मेडिकल पेपर 5,000 ते 19,000 रुपयांच्या किमतीला विकला गेला होता। तसेच टेलिग्राम हे खोट्या बातम्या पसरवतो असा देखील यावर आरोप केला जात आहे। काही दिवसापूर्वी टेलिग्रामचे CEO पावेल डुरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आले होते। फ्रान्समधील ऑफमिन या संस्थेने टेलिग्रामवर फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर बुलिंग आणि बाल गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता। इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याच्या टेलिग्राम वापरण्यावर कारवाई न केल्याने पावेल डुराव याला अटक करण्यात आली। भारतात नुकताच झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उघड झाल्यामध्ये टेलिग्राम ॲपचे नाव समोर आले आहे। टेलिग्रामवर खंडणी आणि जुगार यासारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारने टेलिग्रामची चौकशी सुरू केली आहे। जर यामध्ये तथ्य आढळले तर भारतात टेलिग्राम ॲपवर बंदी घातली जाऊ शकते। मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम वापरता का आणि टेलिग्राम भारतात बंद व्हायला पाहिजे का या संबंधित तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। त्याचसोबत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।